जय जय रघुवीर समर्थ। आज श्रीधर स्वामी महाराज यांची पुण्यतिथी आहे। तर श्रीधर स्वामी हे स्वामी का आणि इतर लोक स्वतःहून स्वामी हा शब्द स्वतःच्या पाठीमागे नावाच्या पाठीमागे लावतात, याच्यातला काय अर्थ आहे? तर स्वामी म्हणजे काय की ज्याचं स्वामित्व सर्वत्र चालतं, ज्याचा प्रभाव चल अचल जैविक अजैविक अशा सर्व घटकांवरती इच्छा मात्रे चालू शकतो, किंबहुना ज्याचं स्वामित्व सर्व विश्व पत्करतो, विश्वातले चराचर पत्करतात, मग ते प्राणी असोत, मनुष्य असो किंवा अचल गोष्टी असोत, ज्याला आपण निर्जीव म्हणतो, ते खऱ्या अर्थाने निर्जीव नाही आहे, हा प्रत्येकावरती चैतन्याचा अधिभार आहे। या सर्वावरती स्वामित्व मिळवणं म्हणजे काय, तर ते सर्वजण यांची आज्ञा ऐकतात, यांची आज्ञा पाळतात, आणि असं जे आहे, जे व्यक्तिमत्व आहे, त्याला स्वामी म्हटलं जातं। श्रीधर स्वामींच्या बाबतीत जर म्हणाल तर त्यांची सत्ता ह्या दृश्य अदृश्य दोन्ही घटकांवरती चालत होती। त्यांच्या चरित्रामध्ये पाहिलं असेल, कित्येक लोकांना भूतबाधा झालेली आहे, ब्रह्मराक्षसाची ब्रह्मपिशाच्याची बाधा झालेली आहे। तर अशा सगळ्या गोष्टी सुद्धा कोणत्याही सोटा किंवा हातामध्ये कोणतंही वेपन न घेता ते त्या गोष्टींना दूर करायचे, त्या व्यक्तीपासून त्यांचा बाधिकार नष्ट करायचे आणि दोघांना सद्गती द्यायचे, म्हणजे त्या ब्रह्मराक्षस किंवा पिशाच्याला सुद्धा त्या योनीतून मुक्त करायचे आणि ज्याला बाधिकार झालेला आहे त्याला सुद्धा त्याच्या त्रासातून मुक्त करायचे। हा जो अधिकार आहे, हा स्वामित्वाचा अधिकार आहे, हे कोणा सामान्य माणसाचं कार्य नाहीये। जसं संत तुकारामांच्या बाबतीत घडलेलं होतं। संत तुकाराम महाराज सुद्धा त्यांच्या पाठीमागं लोक दगड घेऊन त्यांना मारायला लागलेली होती। तर संत तुकाराम महाराजांनी त्या दगडांच्याकडे बघितलं आणि त्यांना म्हटलं, अरे एवढ्या प्रेमानं तुम्हाला ते माझ्याकडे फेकतायत, तुम्ही का तेवढ्याच प्रेमाने त्यांच्याकडे जात नाहीये? तशी ती दगड त्यांच्याकडे प्रेमाने गेली। म्हणजे त्यांचा त्या निर्जीव दगडांच्या वरती सुद्धा अधिकार चालला, स्वामित्व चाललं। ते खरे स्वामी, हे तुकाराम स्वामी म्हणा होते, कळलं का? नाही तर काही लोक असे असतात की आपल्या नावाच्या पाठीमागे उगाच स्वामी लावायचं। आता हे श्रीधर स्वामी, मग माझंही नाव श्रीधर आहे, मी स्वामी लावतो। याच्यामुळं खऱ्या अर्थानं तुम्हाला स्वामित्व मिळणार आहे का? मुळीच मिळणार नाही। स्वामित्व मिळवण्यासाठी तपश्चर्या करावी लागते। सर्वही तपसा साध्यम अनेन कृत मानव असं सांगितलेलं आहे। सगळ्या गोष्टी तपश्चर्याने साध्य होतात, परंतु तपश्चर्या सुद्धा कशा पद्धतीने केली पाहिजे हे श्रीधर स्वामींनी शिकवलेली आहे। श्रीधर स्वामींनी त्यांच्या सर्व शिष्यांना अनुयायांना पहिल्यांदा काय सांगितलं असेल तर तुमची शरीरयष्टी हे बलदंड असली पाहिजे। कमीत कमी 11 सूर्यनमस्कार तरी घालावेत। अगदी तो वृद्ध जर मंत्रधारक किंवा शिष्य असेल त्यांना 11 तरी सूर्यनमस्कार घातले पाहिजेत। त्यांचं चालणं अगदी वाऱ्याच्या वेगासारखं चालणं असायचं। बरोबर चालणारी लोक पळायला लागायची, इतकं ते सुंदर म्हणजे वेगात चालायचे। कित्येक वेळेला असं घडतं की गावामध्ये कुठं गांजण्या ज्या असतात, चावणाऱ्या गांजण्या, गांधील माश्या म्हणतात त्यांना, त्या अशा सुटलेल्या असतात आणि ते गावभर सगळे चावत होत्या। श्रीधर स्वामींना कळालं, श्रीधर स्वामी तिथे गेले, ते प्रत्येक गांधील माशीला राम म्हणायचे, मारून टाकायचे। तर त्यांच्या भावानं त्याला विचारलं, अरे तू असं का करतोयस, त्या गांधील माशांना का मारतोयस? म्हणून ह्या सगळ्या काय करतायत, इतर जनांना त्रास देत आहेत, मग तू का त्यांना मारतोय, तू का त्यांना त्रास देतोय? तर म्हणे मी त्यांना मारत नाहीये, मी त्यांना मोक्ष देतोय म्हणून सांगितलं। मी श्रीधर स्वामींचा अधिकार केवढा मोठा होता, विचार करा की एवढ्या ज्या गांधील माशा त्यांच्या हातून मृतप्राय झाल्या त्यांना मोक्ष प्राप्ती झाली, म्हणजे मोक्ष दान करण्याचं कार्य सुद्धा हे त्यांच्या हातात होतं। म्हणजे त्यांची सर्वत्र सत्ता चालत होती। हा त्याचं एक उदाहरण आहे। काशी क्षेत्राच्या ठिकाणी सुद्धा तिथे गेलेले होते, एक निपुत्रिक जोडपं होतं। त्या निपुत्रिक जोडप्याला सगळे लोक हेनवत होते तिथं। त्यावेळेस श्रीधर स्वामींच्या पायाशी त्यांनी गयावया केले की आम्हाला ह्याच्यातून मुक्त करा। तर श्रीधर स्वामींनी एक नारळ घेतला आणि त्या ओटीमध्ये घातला आणि सांगितलं, आई तुला आता पुत्ररत्नाचा लाभ होईल। आई म्हटल्यानंतर त्या
बाईला लगेच मासिक धर्म सुरू झाला आणि तिला कालावधीने तिला पुत्ररत्नाचा लाभ झाला. म्हणजे जे काही देयता जी आहे ना, ही त्यांच्या ठायी ओतप्रोत भरलेली होती. ज्या ज्या गोष्टी त्यांच्या इच्छेला यायच्या त्या त्या गोष्टी ह्या चराचरावरती त्यांची सत्ता चालायची. ह्या पद्धतीनं जी सत्ता चालती ते स्वामी. अन्य जे आहे ते स्वतःला स्वामी म्हणून घेणारे आहेत किंवा स्वामी शब्द लावणारे आहेत पाठीमागं, हे नुसतं त्यांचं मनाचं समाधान करण्यासाठीच्या घटना आहेत या, की आपल्याला कोणीतरी स्वामी म्हणते, स्वामी म्हणावं हा उद्देश आहे. परंतु श्रीधर स्वामी हे खऱ्या अर्थानं स्वामी होते. तर लहानपणाचं त्यांचं उदाहरण सुद्धा बऱ्याच वेळा ऐकलं असेल, की हैदराबादमध्ये ते शाळेत जाताना काही मुस्लिम समाजातली मुलं होती, त्या हिंदूंच्या मुलांना त्रास द्यायची. त्यांचा एक मित्र होता, जाताना त्याला मारलं त्यांनी. ते शाळेत गेला नाही मुलगा. मग श्रीधर स्वामी म्हटले, चल मी तुझ्याबरोबर येतो. आणि एकटे ते दंडोबा घेऊन गेलेले होते आणि त्याला बघितल्यानंतर श्रीधर स्वामींना त्या वयातल्या ती मुलं सगळी पळून गेली. श्रीधर स्वामी सुद्धा शरीर यष्टीनं काटक होते. तसं बघायला गेलं तर तो मोठा ग्रुप होता, परंतु एकटे श्रीधर स्वामी तिथं असताना त्यांचा आविर्भाव बघितल्यानंतर काय झालं की ते पळून गेले. तरुण मुलांनी श्रीधर स्वामींच्या चरित्राचा योग्य अर्थ काढून घेतला पाहिजे, की आपण जर बलदंड असू तर कोणत्याही समस्याला आपण सामोरं जाऊ शकतो. आचरण कसं असलं पाहिजे, लहान वयामध्ये सुद्धा आपली धर्मनिष्ठा जी आहे ही जागृत होती त्यांची. संस्कारांना अतिशय महत्व आहे. चॅरिटी बिगिन्स ॲट होम असं म्हणलं जातं, की संस्कृती ही घराघरापासून तयार झालेली होते. तर मुलांच्या वरती राष्ट्रप्रेमाचं धर्मप्रेमाचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे त्यांना. ज्या मुलांना लहानपणीच हे बाळकोड मिळतं ते भविष्यामध्ये मोठे अधिकारी होतील आणि ते कसे असतील तर ते संपूर्ण प्रामाणिक अधिकारी असतील. परंतु ज्यांना हे शिक्षण मिळत नाहीये, ज्यांच्यावरती हे संस्कार घडत नाहीत, ते शिक्षण तसे न मिळालेली मुलं जी आहेत ते अधिकारी होतील, परंतु कसे होतील तर ते करप्टेड अधिकारी होतील. पण संस्कारांना फार महत्व आहे. आणि श्रीधर स्वामींच्या जर चरित्रामध्ये बघाल तुम्ही तर लहान लहान मुलं सुद्धा त्या ठिकाणी वेद पठण करत असतात, वेदाध्ययन करतायत, धर्माचरण करतायत. श्रीधर स्वामींनी संपूर्ण जन्मभर वैदिक धर्माचं पालन केलेलं आहे. वैदिक धर्म हा कोणत्याही धर्माला हिनवत नाहीये. आर्य सनातन हिंदू धर्म जो आहे, वैदिक धर्म हा कोणत्याही धर्माला कमी मानत नाही किंवा कोणत्याही धर्माला कमी हिनवत नाही. परंतु हे जर शिक्षण बाळकोड म्हणून मिळालं मुलांना तर ती मुलं जी आहेत हे चारित्र्य संपन्न बनतील. आणि आज चारित्र्य संपन्न बनण्याची फार गरज आहे. आज एकही दिवस असा घडत नाही की कोणत्याही वर्तमानपत्रामध्ये किंवा न्यूज चॅनलला अशी बातमी मिळत नाही की एखाद्या भागामध्ये कुठं बलात्कार झालेला नाही स्त्रीवरती, कुठं अत्याचार घडलेले नाहीत, कुठं खून खराबा झालेला नाही, हे असं बघायला सुद्धा मिळत नाही आता. हे कशामुळे घडतंय तर हा जो समाज आहे आत्ताचा हा चारित्र्य संपन्न बनत नाहीये. लहानपणापासून जर संस्कार त्यांच्या मनावरती मुलांच्या घडवले तर ती पिढी जी आहे पुढची तयार होणार ही चारित्र्य संपन्न बनेल, संस्कारक्षम बनेल, आईवडिलांचा वडीलधाऱ्यांचा आदर करणारी बनेल. आणि अशी पिढी बनणं गरजेचं आहे. आज क्षेत्रोक्षेत्री आपण पाहतोय तर काय सगळीकडे वृद्धाश्रम दिसत आहेत. मोठमोठे IAS ऑफिसर्स रिटायर्ड झालेले असतात. दाम्पत्य कुठं आहेत तर वृद्धाश्रमात आहेत. त्यांची मुलं कुठं आहेत तर अमेरिकेला नोकरी करतायत, एन्जॉय करतायत. काही आईवडिलांनी मुलांसाठी सगळी इस्टेट कमवून ठेवलेली आहे, पण त्यांना बेघर करून त्यांना आश्रमात ठेवलेलं आहे. अनेक विचित्र असे आपल्याला याच्यामध्ये उदाहरणं सापडत आहेत, दिसत आहेत, रोज पेपरला येत आहे. आणि शेवटी पश्चातापाची वेळ त्यांच्यावर येते की आम्ही एवढं कोणासाठी केलं. ज्याच्यासाठी आपण केलं ते जर पिढी आहे ती संस्कारक्षम झाली नाहीये आणि त्यामुळं जीवनामध्ये फक्त पैशाला किंवा संपत्तीलाच तुम्ही स्थान दिलं तर शेवट जो आहे तो असा वृद्धाश्रमात होऊ शकतो. म्हणून सर्वांनी काय केलं पाहिजे तर आपल्या मुलाबाळांना, नातवांना, सुनांना, मुलींना सर्वांना संस्कार जे आहेत हे दिले पाहिजेत. आपल्या धर्माप्रमाणे संस्कार दिले पाहिजेत. श्रीधर स्वामींचं चरित्र जर बघितलं तर त्यांच्या चरित्राचा सारांश तुम्हाला असा दिसेल की सत्यम वद धर्मम चर आचार हा उपविषय. सत्यानं वागा, सत्य बोला, सत्यानं वागा.
धर्ममचर, धर्म म्हणजे काय, धर्माप्रमाणे आचरण करा. प्रत्येकाला त्याच्या त्याच्या धर्माप्रमाणे आचरण करण्याची मुभा आहे आणि स्वातंत्र्य आहे. फक्त त्यानं त्याच्या त्याच्या धर्माप्रमाणे आचरण केलं पाहिजे. आणि धर्म म्हणजे काय, तर धर्म म्हणजे मनुष्याला परलोकीचा मोक्ष प्राप्त करून देण्याचं जे साधन आहे, जी वाट आहे, त्याला धर्म असं म्हणतात. आणि तो कसा आहे, तो सत्य धर्म आहे. म्हणजे सत्य म्हणजे ईश्वर, तो ईश्वराच्या प्राप्तीचा धर्म आहे. आणि त्या मार्गावरून चालण्याचे जे नियम आहेत, नेम आहेत, ते काय केले पाहिजे, प्रत्येकानं पाळले पाहिजेत. ते जर पाळले तर कुठेही समाजामध्ये कलह होणार नाही. सगळीकडे तुम्हाला बंधुता दिसेल. नुसतं आपण आपल्या प्रार्थनेमध्ये राष्ट्राच्या म्हणत असतो, सर्व भारतीय माझे बंधू बांधव आहेत, असं तोंडानं म्हणून चालतंय का? शेजारीशी आपलं पटत नाहीये, इतर धर्मियांशी आपलं पटत नाहीये, मग बंधुभाव कुठं आला? इथं इथं विश्वबंधुता येतच नाहीये. हे कशामुळे आहे, तर संस्कार नाहीये. खरं प्रत्येक धर्माची शिकवण जी आहे ती हीच आहे की बंधुता, सगळ्यांच्या मध्ये तुम्ही काय करा, बंधुभाव बघा, सगळ्यांशी प्रेमानं वागा, हे धर्म शिकवतात. परंतु माणूस काय करतो, स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणून आपल्याला जे योग्य वाटेल आणि अगदी कमी अवधीमध्ये आपला स्वार्थ कसा साधता येईल यासाठी काय करत असतो, उपाय शोधत असतो. आणि त्याच्यामुळे हा समाजामध्ये सगळीकडे कलह होत चाललेला आहे. जिथं पाहाल तिथं स्वार्थ आहे, आणि स्वार्थ असेल तिथं परमार्थ कधी येत नाहीये. जीवनाचा उद्देश आहे परमार्थाची प्राप्ती झाली पाहिजे, परमार्थ घडला पाहिजे आपल्या हातून. आणि तोच घडण्यासाठी म्हणून जीवन आहे. हे माणसं जीवनाचं जे मूल्य आहे किंवा मूलधर्म आहे हा हा विसरून गेलेले आहेत. आणि त्यांना जसं वाटेल त्या पद्धतीनं वागतायत आणि हिंसाचार करतायत. आजची ही पिढी खऱ्या अर्थानं सुसंस्कृत व्हायची असेल तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आणखी एक काय गोष्ट असेल तर त्यांचा आहार सुद्धा आहे. आहाराचे नियम सुद्धा श्रीधर स्वामींनी सांगितले. आपण किती खाल्लं पाहिजे, संन्याशांनी किती खाल्लं पाहिजे, गृहस्थाश्रमाने वाल्यांनी किती खाल्लं पाहिजे, तरुणांनी किती खाल्लं पाहिजे, हे शिकवलेलं आहे. तरुणांनी अगदी पोटभर म्हणजे पोट फुटेपर्यंत खाणं उपयोग नाहीये. अंगामध्ये चपळता असली पाहिजे. शक्ती त्याच्याच अंगी येते जो चपळ राहतो, ज्याचं पोट हलकं असतं. पोट भरण्यापुरतं ठीक आहे, पण पोट भरून आणखी त्याच्यामध्ये कोंबायचं जर म्हटलं तर तुम्हाला शक्ती येत नाही. येते ते कुपोषण होतं. त्याच्यामुळं गृहस्थाश्रमाने सुद्धा जो दारावरती आपल्या भिकारी येतो, याचक येतो, त्याचं पोट पहिल्यांदा भरावं आणि नंतर आपलं भरावं असं सांगितलेलं आहे. दानाचा महिमा जो आहे, भिक्षा, ते त्याचं महत्त्व त्यांनी सांगितलेलं आहे. याचकाचं पहिल्यांदा पोट भरायचं, पाहुणा कोण घरात आला तर त्याचं पहिल्यांदा पोट भरायचं, मग आपलं पोट भरायचं. आणि संन्याशाला तर काय फक्त 5 घरं सांगली, ते पण बलदंड असेल तर. नाहीतर एक घर जरी भिक्षा मागितली तरी ती पुरी, आणि जी भिक्षा मिळते त्याचे 3 भाग करावेत असं सांगितलेलं आहे. एक भाग जो आहे तो एक भाग त्याने काय करायचा, देवाला अर्पण करायचा. एक भाग जो आहे तो गाईला अर्पण करावा. एक भाग आहे तो जलामध्ये माशांना अर्पण करावा असं सांगितलंय. आणि देवाला अर्पण केलेला जो आहे तो प्रसाद म्हणून आपण घ्यावा. हा संन्याशाच्यासाठी नियम दिलेला आहे. आणि लहान मुलांसाठी खाण्याचा कोणताही नियम नाही आहे. त्यांना फक्त शुद्ध शाकाहारी अन्न द्यावं. अन्न सुद्धा जे आहे हे शुद्ध आणि शाकाहारीच का असलं पाहिजे, कारण जसं अन्न आपण खात असतो तसे आपले विचार बनत असतात. जे लोक शुद्ध शाकाहारी अन्न खातात, सात्विक अन्न खातात, त्यांचे विचार सात्विक बनतात. जर विचार सात्विक असतील तर कृती सुद्धा त्यांची तशीच त्या पद्धतीने बनते. आणि जशी कृती बनते तसं त्याचं फळ मिळतं. त्यामुळं जे शाकाहारी लोक आहेत, जे सात्विक अन्न खातात, ते मोठमोठ्या पदावरती जातील. बिझनेस जरी करत असतील तर ते नीतिनियमाने करतात. त्यांचा इतरांना, समाजाला जादा त्रास होत नाही. परंतु जे मांसाहार करतात, जास्तीत जास्त उदाहरणं तुम्हाला अशी सापडतील. कारण हे प्राणी हिंसा ही कोणालाही मान्य नाही. प्राणी काय आणि आपण काय, आपलं मांस आणि त्यांचं मांस सारखंच आहे, रक्त सारखंच आहे त्यांच्यासारखंच. त्याची हिंसा करणं म्हणजे आपल्या मनामध्ये पहिल्यांदा राग द्वेष हा पराकोटीला जात असतो. त्या प्राण्याला आपण मारतो म्हणजे त्याला सुद्धा आपल्याबद्दलचा राग द्वेष खूप पराकोटीला गेलेला असतो. असं जर अन्न आपण खाल्लं, ते अभक्ष्य भक्षण आपण जर केलं तर ते एकतर पचत सुद्धा नाहीये. ऍसिडचा मोठा मारा आतमध्ये जठरामध्ये होत असतो, तरी सुद्धा ते पचत नाहीये, त्याचं विदारण होत नाहीये. त्याच्यापासून जे गॅसेस होतात ते काय होतात, त्याचे मेंदूवरती दणकेसारखे बसत असतात. त्यामुळे अशी जी लोक आहेत ती काय करतात, ते फास्ट डिसिजन घेतात. कुठले शीघ्र डिसिजन, शीघ्र कोपी.
लगेच राग येतो या लोकांना. जरा काय झालं की राग आला, आणि राग आल्यानंतर जी काय कृती घडते त्यांच्या हातून, त्याच्या परिणामांची सुद्धा कधी ते चिंता करत नाहीत. इतक्या क्विक मध्ये घडते. अगदी तुम्ही मध्यंतरी एक लेख आलेला होता सकाळ पेपरमध्ये मी वाचला, तर त्याच्यामध्ये असं होतं की कोणीतरी इंटरव्ह्यू घेतलेला होता कैद्याचा. तर तो कैदी काय म्हणला की 2 मिनिटात म्हणे होत्याच नव्हतं झालं. 2 मिनिटात म्हणजे काय झालं की हातामध्ये शस्त्र सापडलं, त्यानं त्या गळ्यावर चालवलं दुसऱ्याच्या. तो मरेल किंवा काय होईल, त्याला इजा होईल, काहीही विचार केला नाही. आपलं पुढं काय होईल काही विचार नाहीये. आणि नंतर तो आयुष्यभर जन्मठेपेची शिक्षा भोगत राहिला. तर असं जे आहे हे कशामुळे घडतं, हे अन्नामुळे घडतं. त्यामुळे अन्न जे आहे, प्रत्येक घरामध्ये अन्न जे आहे ते पवित्र असलं पाहिजे. आम्ही नेहमी लोकांना सांगतो की तुमच्या घरामध्ये ज्या ठिकाणी अन्न शिजतं ते स्वयंपाकघर हे शुद्ध आणि पवित्र असलं पाहिजे. तिथं अन्नपूर्णेचं स्तोत्र म्हणत म्हणत तयार केलं गेलं पाहिजे. म्हणजे जो नैवेद्य तयार होईल तो सगळ्यांसाठी प्रसाद म्हणून मिळेल घरामध्ये. आणि त्याच्यामुळे सगळ्या घरातल्या लोकांचे विचार जे आहेत ते काय होतील, सात्विक बनतील. आज घराघरामध्ये प्रत्येक ठिकाणी भांडणं चाललेली आहेत, वादविवाद आहेत. मुलाचं वडिलांशी पटत नाही, वडिलांचं आईशी पटत नाही, त्याच्या पत्नीशी पटत नाहीये, मुलं आईवडिलांना मानत नाहीयेत. असं सगळं घडतं. हे कशामुळे घडतंय? कारण घरामध्ये कुठेही एकी दिसत नाहीये. एकी का नाहीये, विचार एक का नाहीये, तर त्यांचं अन्न जे आहे ते असं अपवित्र अन्न आहे. आणि अभक्ष्य अपवित्र अन्न खाल्ल्यानंतर त्याचे परिणाम विचित्र होतात. म्हणून अन्न सुद्धा जे आहे सात्विक असलं पाहिजे. प्रत्येकाच्या घरामध्ये अन्न तयार करणारी सुद्धा शुद्ध बुद्धीची असली पाहिजे, प्रसन्न मुद्रेची असली पाहिजे. ती समाधानी असेल तर अन्न तयार करणार अन्न सुद्धा चांगलं तयार होईल. तो नैवेद्य म्हणून देवाला अर्पण केल्यानंतर देव सुद्धा खुश होतील, आणि तो प्रसाद आपण ग्रहण केल्यानंतर खऱ्या अर्थानं आपण तृप्त होऊ, संस्कारक्षम होऊ. आज समाजाला याची फार मोठी गरज आहे. आणि सर्वांनी खऱ्या अर्थानं शाकाहारी व्हायला पाहिजे. आज आपण बघतोय फॉरेन कंट्रीजमध्ये सुद्धा अनेक लोक हे शाकाहारी व्हायला लागलेले आहेत. लाखोंच्या संख्येने शाकाहारी व्हायला आहेत. आणि भारत भूमीवरती या महाराष्ट्रामध्ये बघतोय तर प्रत्येक ठिकाणी हॉटेल जे दिसत आहेत तुम्हाला व्हेज नॉनव्हेजच दिसत आहेत. सगळीकडे नॉनव्हेज 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 दिसतंय. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. ही संतांची भूमी आहे. इथं खऱ्या अर्थानं संत पावलोपावली होऊन गेलेले आहेत. प्रत्येक संतांनी त्यांचे विचार समाजाला सांगितलेले आहेत. काय केलं म्हणजे काय घडेल हे शिकवलेलं आहे त्यांनी. इथं गोबंदी व्हावी म्हणून आंदोलनं पूर्वी झालेली होती. विनोबा भावेंनी सुद्धा खूप मोठं योगदान त्याच्यामध्ये दिलेलं आहे. ते एवढं सगळं असताना सुद्धा या महाराष्ट्रामध्ये किंवा या भारतामध्ये अजूनही खूप मोठ्या प्रमाणावरती गोहत्या किंवा प्राणी हत्या होते. हे फार वाईट आहे. आपल्याकडं मुबलक अन्नधान्य आहे. जर ह्या प्रत्येकानं ठरवलं की एक एक पदार्थ रोज खायचा, तर पदार्थ रिपीट व्हायला 5 वर्ष लागू शकतात. इतक्या प्रकारचे पदार्थ या भारतभूमीमध्ये बनतात. इतकी ही भूमी जी आहे ती सुजलाम सुफलाम आहे खऱ्या अर्थाने. मग आपण कशासाठी प्राण्यांना त्रास द्या? तुम्ही जर प्राण्यांना त्रास दिला नाही ते तुम्हाला त्रास देणार नाही. निसर्गाची सायकल जी आहे हे अगदी व्यवस्थित चालू राहील आणि कोणीही कुणाला त्रास देणार नाही. जीवस्य जीवनम म्हणतात ना, की दुसऱ्याला तुम्ही जगू द्या आणि स्वतःही जगा. दुसऱ्याला मारून जगणं म्हणजे जीवस्य जीवनम नाहीये. दुसऱ्याला जगू द्या आणि तुम्हीही जगा, हा खरा संदेश आहे त्यातला. आणि खऱ्या अर्थानं आज श्रीधर स्वामींसारख्या थोर विभूतींच्या विचारांची समाजाला फार मोठी गरज आहे. त्याचा प्रचार प्रसार होणं हे अतिशय गरजेचं आहे. म्हणजे हा समाज जो आहे हा सुसंस्कृत होईल आणि खऱ्या अर्थानं हा भारत देश जो आहे, जो त्यांनी स्वप्न बघितलेलं आहे त्या पद्धतीनं धर्माप्रमाणे आचरण करणारा उत्तम देश असा होईल आणि सगळे नागरिक जे आहेत ते उत्तम नागरिक होतील. जय जय रघुवीर समर्थ. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.